मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवजातीला ज्याप्रमाणे काही वरदान मिळाले आहेत, त्याच पद्धतीने त्याला भौतिक प्रगतीचे काही दुष्परिणाम देखील भोगावे लागत आहेत. आज पृथ्वीवर वाढत असलेल्या समस्यांपैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचा अर्थ नैसर्गिक संतुलनात दोष निर्माण होणे होय. श्वासोच्छवासासाठी शुद्ध हवा न मिळणे, प्यायला स्वच्छ पाणी न मिळणे, स्वच्छ अन्न न मिळणे आणि शांत वातावरण न उपलब्ध होणे ही प्रदूषणाची लक्षणे आहेत. प्रदूषण मानवजातीसाठी किती हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत झाले आहे, परंतु हे ज्ञान फक्त पुस्तकापर्यंत सीमित आहे. वास्तविक जीवनात मनुष्य आपली प्रगती आणि सुख सुविधांमध्ये वृद्धी करण्यासाठी दिवसेंदिवस प्रदूषण करीत आहे. पाणी, हवा, ध्वनी इत्यादींमध्ये आढळणारे तत्व जर असंतुलित असतील तर याला प्रदूषण म्हटले जाते. मनुष्याद्वारे निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ जे निसर्गात फेकले जातात त्या पदार्थांना प्रदूषक म्हटले जाते. प्रदूषण अनेक प्रकारचे असते. प्रदूषणाच्या काही प्रमुख प्रकारांमध्ये जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश आहे. भारतातील मोठमोठ्या महानगरांमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. 24 तास चालणारे कारखाने, गाड्या, मोटारी इत्यादीमधून निघणारा काळा धूर हे सर्व वायू प्रदूषण वाढविण्याचे कार्य करतात. आजकाल दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये श्वास घेणे सुद्धा कठीण आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढल्याने श्वाससंबंधी विकार जडतात. वायू प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावायला हवी. खाजगी वाहनांचा उपयोग कमी करायला हवा. वायू प्रदूषण नंतर दुसरी मोठी समस्या म्हणजे जलप्रदूषण होय. कारखान्यामधून निघणारे दूषित पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी प्यायल्याने मनुष्य व प्राण्यांना अनेक रोग जडतात. दूषित पाणी पिल्याने बऱ्याचदा मृत्यू देखील होतात. यामुळे शासन तसेच नागरिकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूचा नदी व पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. त्यात कचरा टाकू नये. जलप्रदूषणानंतर सर्वात मोठी प्रदूषण समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. ध्वनी प्रदूषण कारखाने, गाड्या, मोटारी, लाऊडस्पीकर इत्यादींच्या आवाजामुळे वाढत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा सारख्या समस्या वाढत आहेत. सतत मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज ऐकल्याने मानसिक तणाव वाढतो. म्हणून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कारखाने व नागरिकांनी उच्च दर्जाची उपकरणे वापरायला हवी. वायू व जल प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करायला हवी. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अधिकाधिक झाडे लावायला हवीत. झाडे लावा, झाडे जगवा चा संदेश प्रसारित करायला हवा. कारखान्यांना मनुष्य वस्तीपासून दूर ठेवायला हवे. खाजगी वाहनांचा वापर कमी प्रमाणात करायला हवा. इत्यादी उपाय आपण केले तर प्रदूषण समस्या दूर होण्यास मदत होईल. अशा प्रकारे जनतेने प्रदूषण दूर करण्यासाठी आणि आपला देश हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने प्रदूषण टाळणे कामी स्वतःहून पावले उचलावीत.